याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत गेलेल्या आहेत. ताई, सदाभाऊ म्हणतात देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, शिक्षणात धर्मेंद्र. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्याचा दुरान्वयी संबंध नाही. काल जो काही प्रकार घडला, ती मुलं असू देत किंवा त्यामागून राजकारण जे होत आहे, इंडिया आघाडीचे राजकारण करतंय, ती दहशतवादाची भूमिका आहे, असं वक्तव्य सदाभाऊंचं आहे. काय आहे, चापलुसी केल्याशिवाय आपल्याला तुकडा मिळणारच नाही असा काही जणांचा पक्का समज आहे. सदाभाऊ खोतला किती सिरियस घ्यावा हा खरा प्रश्न आहे. तुम्ही लोक सिरियस घेत असाल तर काही हरकत नाही, परंतु कसे तरी अडगळीला पडलेले सदाभाऊ, त्यांना समजा भाजपने आता MLC दिली तर आपणही नॉइझी गँगचा भाग झालं पाहिजे असं त्यांना जर कसोशीने वाटत असेल तर काय हरकत आहे. पण आंदोलन करणे म्हणजे दहशतवादाचं असेल तर सदाभाऊ म्हणजे आता ठीक आहे, आता पाठीचा कणा हरवलाय, तर 7-8 वर्षापूर्वी सदाभाऊ सुद्धा चळवळी आणि आंदोलनं करायची. मग ते दहशतवादी होते का? आणि ते दहशतवादी होते म्हणून त्याचं मेडल म्हणून भाजपने त्यांना आता काय आमदारकी वगैरे दिली का? सगळाच वेळांचा कार्यक्रम. अगदी या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा दुरान्वयी संबंध नाहीये, त्यांचा राजीनामा मागून काय उपयोग. बरोबर आहे, बरोबर आहे. धर्मेंद्र प्रधानचा शिक्षणाशी दुरान्वयीनेही संबंध नाही हे सदाभाऊ खोत सारखा एखादा अडाणी माणूसच सांगू शकतो. एकदम बरोबर आहे. म्हणजे आपण शिक्षण खात्यात जर काही झालं तर आपण क्रीडा मंत्र्यांना बोलूया, आणि क्रीडा मंत्र्यांच्या विरोधात जेव्हा आंदोलन असतं त्यावेळेला आपण एखाद्या महसूल खात्याच्या माणसाला बोलूया, आणि महसूल खात्याचा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळेला आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला बोलूया, म्हणजे चालेल. वा, काय आगाध ज्ञान आहे सदाभाऊंचं. वा वा. अगदी. सुषमाताई, काय वाटतं हे सगळं बघितल्यावर, ही सगळी परिस्थिती, कालची परिस्थिती तुम्ही पाहिलीत, आज नेमकं काय घडतंय त्यावर सुद्धा आपण सारेच जण नाही, एवढ्या सगळ्या परिस्थितीतनं एकच गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पक्षाला आंदोलनं हाताळता येत नाहीत. भारतीय जनता पक्षाला फक्त आंदोलनं मोडीत काढण्यासाठी, दडपून टाकण्यासाठीचा त्यांचा फक्त काय म्हणता येईल, त्यांचा स्वतःचा अहंकार जागा होतो. भारतीय जनता पार्टी ही भारतीयांच्यासाठी कामच करत नाही, ती फक्त त्यांचा मित्र अदानीसाठी काम करते. कारण काल ज्या पद्धतीचा लाठी हल्ला झाला, तो लाठी हल्ला बघता कदाचित इंग्रजांनी सुद्धा थोडेसे तरी दयामया दाखवली असती. अशा पद्धतीने आपल्याच भारतातल्या विद्यार्थ्यांवर, म्हणजे हे सरकार किती घाबरट आहे, किती भित्र सरकार आहे की जे सरकार इथल्या विद्यार्थ्यांना घाबरतं. कधी आमच्या देशाचे पंतप्रधान संसदेतल्या महिलांना घाबरतात आणि सुरक्षित बाहेर पडतात, तर कधी आमच्या देशाचे पंतप्रधान विद्यार्थ्यांना घाबरतात आणि पहिल्यांदा आपला जीव वाचून पळून जायचा प्रयत्न करतात. वाईट आहे सगळं. अगदी. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.